नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत राधानगरी आणि काळंबावडी धरण तसेच हत्तीमाल पाहण्यासाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. राधानगरीमध्ये प्रवेश करताच आपल्याला राधानगरीची ओळख असलेलं गवारेडाचे शिल्प पाहायला मिळते. ते अतिशय सुरेख व दिमागदार बनवले आहे. त्याच रस्त्यातून दोन रस्ते जातात. एक जातो राधानगरी धरणाकडे व दुसरा जातो काळंबावडी धरणाकडे. आपण पहिल्यांदा काळंबावडी धरण पाहण्यासाठी जाऊ. सरळ रस्त्यातून जात असताना आपल्याला पुरातन अंबाबाईचे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराचा इतिहास म्हणजे या मंदिराचे बांधकाम हे कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये झाले आहे. याचे एक साक्ष देत असलेली शिळा देखील उपलब्ध आहे. गाभाऱ्यामध्ये देवीची अतिशय सुरेख व देखणी मूर्ती पाहायला मिळते. तेथून बाहेर पडताच आपल्याला वेल पसरलेले दिसतात. तेथून पुढे 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती काळंबावडीचे मागचे परिक्षेत्र पाहायला मिळते. तिथे पोहोचल्यानंतर समुद्रकिनाऱ्यासारखा फील घेता येतो. गेले 1-2 वर्ष झाले या ठिकाणी पर्यटक खूप प्रमाणात येत आहेत. खूप चांगलीच गोष्ट आहे, पण प्रत्येकाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाची हानी होणार नाही याची, स्थानिकांना त्रास होणार नाही हे देखील पाहिले पाहिजे. तेथून पुढे बाहेर पडल्यानंतर आपण जातो राधानगरी धरणाच्या वाटेवर. 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती राधानगरी फुलपाखरू उद्यान पाहायला मिळते. खूप सारे फुलपाखरे व त्यांच्या जाती, झाडे व त्यांची नावे पाहायला मिळतात. तेथे आम्ही गेलो होतो तेव्हा प्रवेश निशुल्क होता. पुढील भागात आपण हत्तीमाल व राधानगरी धरण याचा व्हिडिओ पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.